राज्यासह जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि याच भरती प्रक्रियेसंदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आहे. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पाडल्या जात आहे? काय याचे निकष ठेवण्यात आलेले आहे? कशा सोयी-सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात? ही भरती प्रक्रिया 2024-25 ची आहे. यामध्ये आम्हाला 134 पदांसाठी जवळपास 7,313 असे आवेदनपत्र आम्हाला प्राप्त झालेले आहेत. यामध्ये आम्ही 100 मीटर आणि 1600 मीटरसाठी RFID सिस्टमचा वापर केलेला आहे. जेणेकरून जो वेळ आहे ते अचूक मिळेल. तसेच आम्ही यामध्ये बायोमेट्रिक सिस्टम आणि डेटा एंट्री सॉफ्टवेअरचा पण वापर करतोय. ठिकठिकाणी CCTVच्या माध्यमातून आणि व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा होत आहेत. यामध्ये आम्ही कॅन्डिडेट्सना जे बाहेरून येतात त्यांचे राहण्याची सोय पण आम्ही केलेली आहे. त्यांना योग्य दरात नाश्त्याची सुविधा मिळेल. तसेच त्यांना माफक दरात फोटो काढून मिळेल याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे. यामध्ये आम्ही जवळपास 450 अधिकारी आणि कर्मचारी मिळून असा बंदोबस्त आम्ही यामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी यामध्ये स्वतः उपस्थित राहून लक्ष घालत आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि निष्पक्ष वातावरणात पार पडेल याची आम्ही सर्व काळजी घेत आहोत. या भरती प्रक्रियेसाठी विदर्भासह कोणत्या-कोणत्या जिल्ह्यातून उमेदवारांनी अर्ज दाखल केले? यामध्ये जो विदर्भाचे डिस्ट्रिक्ट सोबत अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर, नागपूर आणि इतर डिस्ट्रिक्टमधून पण काही लोक आलेले आहेत. सर, या ठिकाणी बंदोबस्त कसा लावण्यात आलेला आहे? काय यामध्ये नियोजन? आम्ही ठिकठिकाणी जो टेबल्स आहेत ते तैनात केलेले आहेत. यामध्ये मेन गेटपासून जेव्हा उमेदवारांना सोडवला जातो त्यापासून त्यांच्या अटेंडन्स घेणे, तसेच त्यांच्या हाईट आणि चेस्टचा मेजरमेंट घेणे, तसेच अपीलची सुविधा आणि नंतर 100 मीटर, 1600 मीटर तसेच गोळाफेकला आवश्यकतेप्रमाणे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नक्कीच ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती यशस्वी पार पाडण्यासाठी, पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केला जात असल्याचं सौरभ कुमार अग्रवाल यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठी, वर्धा.